नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी गणित भाग 2 तासिका 4 युनिट 1.3 आणि बघूया आता सलगपणे 1.4चा विचार करूया. आणि 1.3 हा पाठीमागच्या तासाच्या वेळेसुद्धा आपण काही 4 प्रश्न त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि याच्यानंतरच हे चौथं व्याख्यान तुम्हाला बघितलं तरच ते इंटरेस्टिंग होणार आहे नाही का. म्हणजे पहिली 4 उदाहरणं आपण सोडवले, आता पुढे जाणार आहोत थोडंसं आणि त्यासाठी ती सलग असणं गरजेचं आहे. त्यासाठी ती चॅनल सबस्क्राईब करणे. आपल्याला 10वी 9वी 8वी असं एकत्रित आपण भाग बघत असल्यामुळं तुमचा विभाग वेगळा होऊन ते तुम्ही अभ्यासणार आहात. ओके, तर आपण पहिली 4 उदाहरणं पाठीमागच्या तासाच्या वेळी बघितली होती. काही मुलांच्या सूचना प्राप्त झाल्या की पुढची काही उदाहरणं काही उदाहरणं घेतली पाहिजे. त्यातली तो अभ्यास तिथं संपवत नाही आपण. काही महत्त्वाच्या उदाहरणाचा सराव होणं किंवा माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण 5वं उदाहरण बघा जरासं. 5व्या उदाहरणामध्ये ती जी आकृती दिली आहे PQRS, थोडं टाईम मॅनेजमेंटसाठी मी अगोदर फिगर करून ठेवली होती. PQRS हा एक चौकोन आहे. तो कसला चौकोन आहे बघा, ट्रॅपिझम आहे, म्हणजे समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाचं वैशिष्ट्य बघा की बाजूची एक जोडी समांतर असते. हे नीट समजलं पाहिजे, नीट समजून घ्यायला पाहिजे. हे गिव्हन आहे. त्यानंतर हे पण गिव्हन आहे बघा, हे पण त्यांनी गिव्हन दिले आणि आपल्याला वी हॅव टू प्रूव्ह धिस, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता काही गोष्टी तुम्ही 9वी मधल्या किंवा पूर्वज्ञानावर आधारित काही गोष्टी जर समजल्या तर आपल्याला पुढचा भाग नीटपणे करता येत असतो. आता कोणता भाग होता तो जरासं बघूया. ह्यामध्ये गणित इयत्ता 10वीचं फार सोपं आहे, पण पूर्वज्ञान जागृत करणं हे जरासं महत्त्वाचा भाग होऊन बसलेला आहे. हा समलंब चौकोन असल्यामुळं ह्याची बाजूंची ही जी जोडी आहे PQ, ही जी जोडी आहे इथं, हे जो भाग आहे ही PQ ही रेषा आणि SR हे समांतर आहे. आणि त्यामुळं समांतर रेषेला जेव्हा तुम्ही एकाच छेदिकेकडे बघता तेव्हा ही छेदिका म्हणली तर हा आणि हा कोण कसला झाला सांगा बरं. हा आणि हा कोण नक्की सारखा असणार, बरोबर आहे का बघा. कसला कोण सांगा बरं, हा व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल्स, बरोबर आहे. नंतर तुम्ही ह्यातला हा आणि हा म्हणू शकता. हा कसला कोण म्हणू शकता, अपोजिट. किंवा तुम्ही हा आणि हा पण घेऊ शकता. आपल्याला 2 कोण बरोबर हे अपोजिट लगेच समजतोय आणि ह्या 2 समांतर रेषामुळे ही छेदिका झाली आणि हा आणि त्याचा व्युत्क्रम कोण झाला, व्युत्क्रम कोण एकरूप असतात. म्हणजे ह्या 2 त्रिकोणामध्ये हे जे त्रिकोण आहेत ना, त्या त्रिकोणामध्ये काय झालं बघा. आता हा जो P कोण आहे तो ह्या त्रिकोणातला P कोण हा R कोणा एवढा आहे, अल्टरनेट अँगल. अँगल A जो आहे ना तो अँगल अपोजिट अँगल आहे, कॉमन नाही आहे बघा, अपोजिट अँगल. आणि अपोजिट अँगल्स मस्ट बी कॉन्ग्रुएंट टू इच अदर. विरुद्ध कोण एकरूप असतात. हे कसले झाले, अल्टरनेट, व्युत्क्रम, आणि हे झाले विरुद्ध, ही जोडी झाली, बरोबर. आता ह्याच्यातून ह्याचं उत्तर पूर्ण होत असतं. म्हणजे कसं होतं उत्तर पूर्ण बघा बरं. आता हे 2 कोण आल्यानंतर, हे 2 कोण आल्यानंतर हा त्रिकोण काय करूया, त्रिकोण तुम्ही कुठूनही चालू करा, PAQ हा त्रिकोण समरूप असणार. कुणाला सांगा आता, Pच्या ऐवजी P हा कोण कोणा एवढा सांगा बरं. P हा कोण आहे तो R एवढा आहे, R इथं लिहून ठेवले आपण. त्यानंतर A हा Aचा अपोजिट अँगल आहे, R झाला A झाला. आता उरलं अक्षर कोणतं, S. आणि हे 2 त्रिकोण A टेस्टनुसार, कोको कसोटीनुसार हे समरूप झाले. हा 10th मधला भाग होता. पुन्हा गिव्हन नीट जरासं बघूया. आता 2 त्रिकोण आले की लगेच आपण ह्याच्या साईड्सचा रेशो मांडूया. म्हणजे काय मांडूया बघा, PA अपॉन RA ह्याच्या बाजू, ही बाजूची पहिली जोडी. नंतर काय घेऊया, हा दुसरी जोडी काय येणार बघा, AQ अपॉन AS असं येणार. तिसरं काय येणार बघा आता, PQ भागिले काय येणार सांगा आता, RS असं आलं का. ओके बघा, पहिली 2 PA RA, दुसरी 2 AQ AS PQ, तिसरी बाजू आणि RS आलं. ह्या बाजू आल्यानंतर ह्याचं जरा निरीक्षण केलं आपण. AR, एक AR हे गिव्हनमधलं आहे. एक AR हा 5 AP इतका आहे नाही का. मग आपल्याकडे काय आलं बघा, AP. म्हणजे काय करूया बघा, म्हणून हे APला मी काय करतो, APला हे AR भागिले करतो बघा, AR किंवा RA असं भागिले करतो. तेव्हा इथं 1ला हा जो 5 आहे तो ह्याला भागिले होणार. म्हणजे याचं उत्तर 1/5 आलं. पुन्हा एकदा बघा, तसंच हा इथं 1 आहे, काही नाही म्हणजे 1 आहे, 1ला मी भागिले 5 करतो आणि इथं काय होणार सांगा आता, AQ अपॉन AS ची किंमत ही सुद्धा 1/5 होणार. आता PA इथं आहे बघा, PAAR किंवा APAR ह्याचं जे गुणोत्तर आहे ते तिथं किती घ्यायला सांगितले बघा बरं. त्याने गिव्हन आहे 1/5. ह्याचं बघा किती गिव्हन आहे आता, AQ आणि ASचा भागाकार किती आहे बघा, AQ आणि QS. हे गिव्हन फक्त नीट बघा. हे असा ह्याचा अर्थ AP भागिले ARची व्हॅल्यू त्याने 1/5 दिलेली आहे. AQ भागिले ARची किंमत, ASची किंमत ही 1/5 दिली आहे. ह्याची पण किंमत 1/5 आहे. PQ आणि RS पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता हे घेऊया आणि याचा तिरकस गुणाकार करूया. म्हणजे काय होणार सांगा आता, RS बरोबर RS तिरकस गुणाकार RS गुणिले 1 आणि इथं काय येणार 5 PQ येणार. ओके, आणि हेच आपलं प्रूफ होतं बघा.
RS म्हणजे SR, हे आपलं साध्य झालं. समजलं गणित? जरासा महत्त्वाचा भाग आहे हा. ह्या दोन रेषा समांतर, ही छेदिका, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदी असता निर्माण होणारे इतक्रम कोण एकरूप असतात. हा आणि हा इतक्रम कोण घेतला, हा आणि हा विरुद्ध कोण घेतला. टेस्टचं काम झालं, बाजू प्रमाणात मांडल्या. दिलेलं गिव्हन नीट बघा. AP/AR हे आपल्याला करता आलं पाहिजे. त्याची किंमत आहे 1/5. त्याचं सिम्प्लिफिकेशन हे आहे. त्याच्यानंतर AQ/AS याची किंमत आहे 1/5. याचं सिम्प्लिफिकेशन आहे. असं हे उदाहरण आपल्याला पूर्ण करता येईल आणि पूर्ण करायचं होतं. आलं लक्षात? ओके बाळांनो. अजून एक त्यातलं, आता हा झाला ह्यातला 5वा प्रश्न होता नाही का. आता तो जो 6वा प्रश्न आहे तो तशीच फिगर आहे बघा, बरोबर सेम टू सेम. पुन्हा ए कसोटी, पुन्हा त्या असंच सेम टू सेम जायचं आहे. इतक्रम कोण, संगत कोण, दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आहेत आणि आपलं काम तिथं पूर्ण होणार आहे. असा हा 6वा प्रश्न तुम्ही सोडवाल. अशाच रीतीनं विचार करायला लावण्यासारखा पुन्हा एक प्रश्न आहे बघा. हा प्रश्न कुठला प्रश्न आहे बघा तो? बघा जरा असं फिगरमध्ये मी फिगर काढली. 5वा प्रश्न, 6वा प्रश्न तुम्ही सोडवू शकाल कारण फिगर सेम आहे. आणि अशाच रीतीने आपल्याला ह्याच दोन त्रिकोणांना समरूप दाखवून आपल्याला ते काम पूर्ण करता येईल. असा हा 6वा प्रश्न तुम्ही सोडवाल. 7वा प्रश्न पण फिगर जराशी वेगळी दिसते. जरासं काय गिव्हन आहे आणि काय प्रूव्ह करायचं आहे बघा. परत आणखी एकदा पुन्हा हाच पॅटर्न सेम. दोन त्रिकोण चॉईस करायचे आहेत. दोन त्रिकोणांना सगळ्यात सोप्या टेस्टनुसार, कोणती सगळ्यात सोपी कसोटी, फक्त दोन कोण एकरूप दाखवलं की काम झालं. ही ए कसोटीचा आहे ना, तिचा वापर आपल्याला सिद्धतेमध्ये फार करावा लागतो किंवा करायचा आहे. ओके. आता इथं बघूया. इथं काय म्हणलं बघा. आता इथले सुद्धा हा जो 6व्या प्रश्नामध्ये 6वा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. ओके. हा आहे 7वा प्रश्न. सराव संच 1.3 मधला 7वा प्रश्न. 1.3 मधला 7व्या प्रश्नामध्ये जो बेसिक चौकोन दिला आहे तो कसला आहे बघा. मग अशी कसला होता, कसला होता बरं. हा समलंब चौकोन होता. आता हा तो समांतरभुज चौकोन आहे. म्हणजे याच्या बाजू पुन्हा एकमेकांना समांतर आहेत असं त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा वापर करून आपल्याला हे उदाहरण पूर्ण करायचं आहे. पुन्हा जरा नीट बघा. हे उत्तरापर्यंत पोचतो आपण. इथले दोन त्रिकोण फक्त आपल्याला राईट निवडता आले पाहिजेत. आपण असं करूया का, तो विरुद्ध कोण कन्सेप्ट ही इथं फार जास्त सोपी पडते बघा. इथं पण आहे अपोजिट अँगल, हा आणि हा. ओके. कोण ई आपण असं घेऊया. अँगल ई इक्वल टू अँगल ई किंवा कॉन्ग्रुएंट टू ई. काय कॉमन नाही आहे, काय म्हणता येईल, अपोजिट किंवा विरुद्ध कोण असं म्हणूया. ओके. आता आणखीन एक भाग इथं असं बघा. ही रेषा आणि ही रेषा समांतर असणार कारण समांतरभुज चौकोनाचे या समोरासमोरी बाजू समांतर असतात. आता ही त्याची छेदिका काढली ही बघा. तर हा कोण आहे, हा कोण पुन्हा कसला कोण होणार सांगा. आता ह्या दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात. हे दोन कोण कसले होणार बघा. हा आणि हा जो कोण आहे हा जर एक्स असेल तर हा सुद्धा एक्स असेल. का, पुन्हा इतक्रम कोण आले. म्हणजे आपण आता कोण सी लिहितो इथं. कोण सी बरोबर ह्यातला कुठला लिहूया बघा. सी हा कोणा एवढा येणार, बी एवढा येणार. कसले कोण, व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल्स. बस दोन कोणाची जोडी मिळाल्यानंतर आपण काय करूया आता, ट्रायंगल फॉर्म करूया. कुठला, सी ई ट्रायंगल डीकडे जाऊया. समरूप सिमिलर टू द. आता इथं येऊया. सी ई झालं की पहिल्यांदा काय लिहिले, सी लिहिले ना, ठीक आहे ना. आता पहिल्यांदा काय लिहिलं पाहिजे सांगा, बी. सी झालं, ई झालं, ही दोन अक्षर झाली. सी झालं, ई झालं, डी घेतलं. आता काय घेऊया, पहिल्यांदा सीच्या करस्पॉन्डन्सी कुणाबरोबर आहे बघा. सी हा कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे बघा. सी हा बी एवढा आहे. त्यामुळं सीच्या ऐवजी बी लिहिलं. ई हा ई इतकाच आहे कारण तो अपोजिट अँगल आहे. आता उरलं अक्षर कोणतं बघा रिमेनिंग ट्रायंगलमध्ये. काय उरलं, या त्रिकोणामध्ये काय उरलं सांगा आता, टी उरलं. कुठली कसोटी झाली सांगा, ए किंवा कोको. बस आपलं काम संपलं. इथं तिथं पोचायचं आपल्याला. ते आपलं साध्य आहे. ते उत्तर आपोआप तयार होतं. बघा कसं तयार होतं. पुन्हा समरूप त्रिकोणाच्या बाजू मांडूया. पहिली जोडी घेऊया. पहिली दोन अक्षर घेतली, ह्यातली पहिली दोन अक्षर घेतली बरोबर. दुसरी दोन अक्षर घेऊया, ई डी. ह्याची दुसरी दोन अक्षर घेऊया, ई टी. तिसरी एक जोडी घेऊया, सी डी. आणि दुसरी काय घेऊया सांगा बरोबर, बी टी. ओके. आता काय पाहिजे सांगा बरोबर आपल्याला, डी पाहिजे आहे इथं, डी पाहिजे, बी पाहिजे आहे इथं, टी किंवा ई टी आहे, सी आहे. ह्यातली नको असलेली पेअर कोणती बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला हे उत्तर मिळवायचं आहे. हे सी पाहिजे काय, पाहिजे. बी पाहिजे का, पाहिजे. ई डी पाहिजे का, पाहिजे. ई टी पाहिजे का, आहे. म्हणजे ही एवढी एक पेअर आपण कॅन्सल करूया आणि त्रिकस गुणाकार करूया. काय झालं सांगा आता, सी ई गुणिले ई टी बरोबर ई डी किंवा डी काही असेल. आणि काय झालं सांगा, बी. हे आपलं प्रूफ झालं. आलं लक्षात. परत एकदा बघा.
फक्त हा भाग जो आहे, ह्या दोन रेषा समांतर चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि ही त्याची छेदिका होते आणि त्यामुळे हे निर्माण होणारे इतक्रम कोण असतात, हा आपण विचार करून घ्यायचा होता. मग हे दोन त्रिकोण समरूप झाले, बाजू प्रमाणात लिहिल्या, नको असलेला एक भाग काढला, तिरकस गुणाकार केला, आपण उत्तरापर्यंत आरामात पोचलो. ओके बाळांनो, आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके. 8वं गणित हे झालं. 7वं गणित. 8व्या गणितामध्ये पण एकदम सोपं आहे बघा. त्यांनी बाजूची एक जोडी त्यांनी पेर कॉन्ग्रंट असं दिले. आता फक्त तिथं काय करावं लागेल त्या फिगरमध्ये, फक्त आपण अपोजिट अँगल तेवढं घ्यावं लागेल. APB हा अँगल आणि CPD हे दोन अँगल अपोजिट अँगल घ्यावं लागेल आणि ते दोन त्रिकोण सिमिलर येणार. टेस्ट कोणती सांगा? बाजूची पेर जी आहे ना, ती पेर त्यांनी कॉन्ग्रंट असं म्हणजे दिलेली आहे, बाजूची जोडी दिल्या आणि त्यांच्यामध्ये समावेश होणारा कोण दिला आहे, हा कोण सांगते बघूया. हा जो 8व्या प्रश्नामधला भाग आहे, ते दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार सिमिलर येतील जरा विचार करून सांगा बघूया. हा टेस्ट कोणती बसते बघा. बाजूंची जोडी प्रमाणात आहे आणि त्यांच्यामध्ये असणारा जो कोण आहे तो विरुद्ध कोण असल्यामुळं एकरूप आहे. आणि आता त्यासाठी कोणती टेस्ट तुम्ही बसवाल की जेणेकरून त्या टेस्टनुसार हे दोन त्रिकोण नक्की समरूप येतील. हां, जरासं विचार करा. कितवं गणित आहे ते? 8वं गणित. ओके, बघा जरासं 8वं गणित. कोण सांगते बघा, कोणती टेस्ट येणार? बाजूची जोडी आहेच आहे आणि त्यांच्यामधला अँगल आहे. म्हणजे बाजू कुठली कुठली टेस्ट होणार बघा आता. यस, हां, AS, बा या कसोटीनुसार तुम्हाला ते समरूप दाखवता येईल. ओके, ठीक आहे. अजून एक गणित आहे बघा, तेही महत्त्वाचं गणित आहे. थोडंसं बघा कशी फिगर आहे त्याची, जरा समजून घेऊया. एकदम छोटं आणि एकदम सोपं असणारं ते समीकरण आहे, पण दिसतानाच ते आपल्याला सिद्ध करा म्हणलं की आपल्याला पहिल्यांदाच आपण त्याच्यावर नाराज असतो. सिद्धतेचे प्रश्न फार सोपे, फार छोटे, अगदी 2-3 पायरीमध्ये उत्तर असणारा असा भाग आहे. हा ट्रायंगल आहे, ABC असं त्याचं नाव आहे, बेसिक ट्रायंगल. त्याच्यामध्ये D हा इथं अक्षर दिलं आहे. थोडं समजून घेण्याचा भाग काय बघा. हा A अँगल आणि D अँगल हे सारखे आहेत असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि मग आपल्याला पोचायचं आहे ते CA स्क्वेअरमध्ये जायचं आहे. म्हणजे हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगलचा विचार करायचा आहे. त्यांचं गिव्हन बघा काय आहे. आता हा मोठा, परत जरासं शॉर्टमध्ये बघा, समजून घ्या. आणि हा छोटा, ह्याच्यामध्ये कुठला अँगल कॉमन दिसतो तुम्हाला? मोठा आणि हा ADC, याच्यामध्ये कुठला अँगल कॉमन आहे? हा, यस, कुठला अँगल आहे? C हा अँगल दोन्हीकडे कॉमन आहे बघा. कॉमन सामायिक कोण आहे. ओके, याच्यानंतर असं इथं दिसतंय तुम्हाला की इथं जे मी एक वाक्य आणि हे जे दुसरं जे विधान दिले बघा, त्यांनी काय दिले बघा, फार महत्त्वाचं. BAC हा जो कोण आहे, हा कोण ADC इतका आहे. BAC नावाचा हा जो कोण आहे, हा कोण ADC इतका आहे असं मी माझ्या मनानं घेत नाही. हे त्यांचं गिव्हन आहे, हे त्यांचं पक्ष आहे. बस झालं. हा कोण या कोणा एवढा आहे मोठ्या त्रिकोणातल्या आणि हा तर दोन्हीकडे सामायिक आहे. बस झालं आपल्याला एवढंच. फक्त ह्या कोणाचं ट्रायंगल करूया आता. BAC हा ट्रायंगल सिमिलर असणार. हे काय लिहिले बघा मी, C काय आहे? CADC आहे तो, ADCला आहे, ADCला. आणि कुठली कसोटी झाली पुन्हा? हा कोण सांगते? कोको, त्याला आपण A टेस्ट असं म्हणतो. बस झालं. आणि ह्याचं साध्य काय सांगितलं बघा, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर, हे प्रूव्ह करायचं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD, हे आपल्याला आन्सर तयार करायचं आहे. म्हणजे बाजूच्या बाबतीमध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे. आपण पुन्हा दोन ट्रायंगल सिमिलर झाले की ह्याच्या साईडचा रेशो मांडूया. दोन ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतात तेव्हा त्याच्या ऑल साईड्स आर इक्वल प्रोपोर्शनल. BA अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन पहिली दोन अक्षरं, याची पहिली दोन अक्षरं घेतली. आता दुसरी दोन घेतो, ह्यातली दुसरी दोन घेतो. काय घेऊया सांगा? ह्यातली दुसरी दोन AC आणि काय झालं बघा DC बरोबर पहिलं तिसरं BC आणि पहिलं तिसरं आणि ह्यातलं पहिलं तिसरं AC. मला पोचायचं इथं. म्हणजे कोण पाहिजे? AC पाहिजे, CB पाहिजे, CD पाहिजे, AC पाहिजे, BC पाहिजे, CD पाहिजे. हे AB आणि AD आवश्यकता नाही, मग ह्याला आपण काढून टाकूया. आणि आता काय होणार सांगा? AC गुणिले AC म्हणजे ACचा स्क्वेअर झाला किंवा CAचा स्क्वेअर म्हणू शकतो आपण त्याला. आणि इथं काय झालं सांगा बरं? BC गुणिले काय झालं सांगा आता? DC. आलं लक्षात सिद्धता? एकदम छोटी सिद्धता, एकदम सोपी. पण ह्या कसोटीकडचा वापर कसा करायचा, अँगलची जोडी गिव्हन काय आहे, आपलं निरीक्षण काय सांगतं आहे, कुठले ट्रँगलचा विचार करायला पाहिजे, हे त्या गिव्हनवरनं अतिशय चांगल्या रीतीने ते समजून घेतलं तर फार सोपं आहे.
फार सुंदर रीतीनं आता तुम्ही ह्यातली सोडवलेली उदाहरणं बघितलात तर तुमचा आत्मविश्वास आणखीन वाढेल. असा हा 1.3 इथं संपतो. आता आपण उर्वरित वेळामध्ये 1.4चाही इथं विचार करूया. छोटी गणितं आहेत, सोपा भाग आहे, समजून घेऊया. पण कुठलाही अभ्यासामध्ये आपण पुढे जात असताना अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की त्यापूर्वीचा 1.4 हा कोणत्या गुणधर्मावर आधारित आहे. एक महत्त्वाचं असणारं एक प्रमेय आहे आता, आणि त्या प्रमेयावर त्या एकाच प्रमेयावरती एकाच थेरमवरती हा 1.4 आहे. त्याची उदाहरणं फार सोपे आहेत. थेरम हा आत्तापर्यंत 1.1, 1.2, 1.3 ह्या सर्व घटकामध्ये जो भाग आपण वापरला त्याचा वापर त्या प्रमेयामध्ये केलेला आहे. जरासं काळजीपूर्वक थेरम समजावून सांगायचं काम रिव्हिजनमध्ये किंवा एखाद्या ॲडिशनल तासामध्ये घेऊया. आज आपण तो थेरमची फक्त ओळख करून घेऊया. पान नंबर 23वरती ह्या इंग्लिश मिडियमच्या बुकमध्ये पान नंबर 23वरती ते थेरम दिले बघा. 2 थेरम महत्त्वाचा थेरम आहे. त्याच्यावरची उदाहरणं पण फार सुंदर आहेत. उदाहरणं पण आपल्याला सोडवायचं प्रॅक्टिससाठी लगेच पाठीमागं फार छान पद्धतीनं लेखक मंडळींनी उदाहरणं दिलेली आहेत. तुम्हालाही वाचून पटपट समजतील असे आहेत. बघूया तर मग जरा. when two triangles are similar, the ratio of area of their triangles is equal to the ratio of square of corresponding sides. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. त्यांनी 2 ट्रायंगलचे फिगर काढले, गिव्हन लिहिलेलं आहे, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह ते लिहिलेलं आहे, आपल्याला काय प्रूव्ह करायचं लिहिले. आपण अभ्यास 1.मध्ये काय शिकलो होतो बघा. 2 त्रिकोण साधे 2 त्रिकोण फक्त होते तेव्हा त्याचा पाया उंची घेत होतो. आत्ताचे 2 त्रिकोण समरूप आहेत. समरूप त्रिकोणाचा विचार आपण करतोय आता पाया गुणिले उंची ही कन्सेप्ट्स पण ह्या थेरमच्या सिद्धतेसाठी त्याचा आधार घेण्यात आला आहे. पाया गुणिले उंची लिहिले. त्यानंतर ए टेस्टनं एक त्रिकोणाचे पेर इक्वल दाखवले बघा, आणि त्याच्या कॉम्बिनेशनमधून हा लास्टचा रिझल्ट तयार केला आहे. 2 ट्रायंगल सिमिलर असतात असा एक थेरम. 2 समरूप त्रिकोण, जर 2 त्रिकोण समरूप असतील, जर त्रिकोण 1 आणि त्रिकोण 2 एकमेकांना समरूप असेल तर त्याचा एरियाचा जो रेशो आहे तो आता पाया गुणिले उंची नाही. हे पाया गुणिले उंची होते तेव्हा हे 2 त्रिकोण समरूप नव्हते, हा बदल लक्षात घ्या. आता मात्र हे 2 त्रिकोण समरूप आहेत तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर इतका असतो, असा भाग आहे. हा थेरमची जस्ट ओळख करून घ्या. प्रूफचा पण आपण विचार जरूर करूया, पण प्रूफसाठी जरा जास्त वेळ लागेल. माझ्या टाईम लिमिटमध्ये आजचा हा भाग पूर्ण करणं इसेन्शियल आहे. पान नंबर 24वरती गणित सोडवून दिले बघा. 2 त्रिकोण समरूप दिलेत, बाजूचं गुणोत्तर दिले आणि बाजूचं गुणोत्तर किती असेल असं काढायला सांगितले. एक्झाम्पल 1, 2, 3 अतिशय सुंदर रीतीने ते समजण्यासाठी आपण आता ह्या तासिकेचा म्हणजे 4था तास ह्या लेसनचा लास्ट अभ्यास म्हणजे शेवटचा अभ्यास हा 1.4 मध्ये जर असं जाऊया. 2 त्रिकोण समरूप असतात. जर 2 त्रिकोण, आता थोडासा गोंधळ नको तुमचा, सर त्रिकोणाचं गुणोत्तर तुम्ही पाया गुणिले उंची असं 1.1मध्ये शिकवलं आहे, पण त्यातला बदल लक्षात घ्या. 1.1 मधले 2 त्रिकोण समरूप नव्हते. समरूपता त्या 2 त्रिकोणामध्ये हा गुणधर्म नव्हता म्हणून ते पाया गुणिले उंची होतं. पण समरूप असल्यामुळं आता पाया गुणिले उंचीची जागा ही त्यांच्या बाजूच्या वर्गाने घेतलेली आहे, हे नीट लक्षात घ्या. आता बघा पहिला 1.4 सराव संच 1.4 मधला पहिलाच प्रश्न बघूया आपण जरासं. सराव संच 1.4 मधला पहिला प्रश्न काय सांगितले बघा. 2 त्रिकोणांच्या रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3/5 द रेशो ऑफ देअर एरियाज. 2 त्रिकोणांच्या बाजूचं गुणोत्तर आहे 3/5. तर तुम्ही त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या रेशो किती असेल हे बाजूचं गुणोत्तर दिले ना, हे पहिलं गणित आहे. काय दिले बघूया. ह्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपल्याला काढायला सांगितला आहे. बाजूचं गुणोत्तर S1 S2चे बाजूचं गुणोत्तर आहे. बाजू म्हणूया, S1 ही पहिल्या त्रिकोणाची बाजू, S2 ही दुसऱ्या त्रिकोणाची बाजू, आणि त्याचं गुणोत्तर त्यांनी किती दिले बघा बरं, 3/5. आता हे 3/5 आपण इथं भरणार आहोत. 3/5 मात्र थेरम असं सांगतो 2 त्रिकोण सिमिलर असतात तेव्हा आता पाया गुणिले उंची नाही आहे, सिमिलर असताना बाजूचा वर्ग आहे, ह्याचा वर्ग करूया. ह्याचं उत्तर येणार 9/25. 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25, त्याचं उत्तर लिहिणार आहे आपण 9/25. समजलं का बघा. असंच हेच गणित आपल्याला म्हणजे असाच वापर करून आपल्याला उदाहरणं पुढे सोडवायचे. 2 समरूप त्रिकोण आणि त्याच्या क्षेत्रफळात जे गुणोत्तर आहे ते त्याच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. S1 S2 3/5 9/25 असं लिहिलं. जर असं दुसरं गणित पण बघूया. हां, दुसऱ्या गणितामध्ये पुन्हा ह्याच थेरमचा यूज कसा करता येईल बघूया. आलं लक्षात नाही हे उदाहरण सगळ्यांच्या. बघा जरा परत आणखीन एकदा सोडवून दिलेलं गणित बघा. 3/5चा वर्ग झाला 9/25 असं उत्तर आलं. हां, दुसऱ्या गणितामध्ये त्यांनी काही रिकाम्या जागाच्या स्वरूपामध्ये दिले, ते जरा असं समजावून घेऊया. हां, महत्त्वाचा
पुन्हा काम आहे बघा की हे दोन त्रिकोण, ज्या त्रिकोणांचा तुम्ही विचार करत आहात ते दोन त्रिकोण समरूप आहेत. आणि मग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या बाबतीमध्ये तुम्ही जेव्हा विचार करणार आहात तेव्हा बाजूचा वर्ग घ्यायचा आहे. त्याचे बाजूचं गुणोत्तर त्याने असं म्हटलं आहे बघा, ABPQ, पहिली बाजू दुसरी बाजू कुठलीही बाजूचा वर्ग तो असतो. किती असतो सांगा बरं? 2/3 असेल तर फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा पूर्ण करा. आता हा थेरम असं सांगतो त्या त्रिकोणांना घ्यायचं ABCला, त्याच्या खाली तो एरिया ऑफ ट्रायंगल PQR असं घ्यायचं आणि कुठली पण बाजू त्याने आता दिलेली बाजू घेऊया AB आणि काय म्हणूया सांगा आता AB असं स्वतंत्र वर्ग लिहिला तरी चालतो किंवा कंसाचा वर्ग लिहिला तरी चालतो. आता त्याने असं लिहिले बघा, काय लिहिले बघा, ABचा वर्ग आणि कुणाचा वर्ग म्हटले बघा बरं, खाली रिकामी जागा ठेवल्या. काय लिहिणार? AB ही पहिली पेअर घेतली तर ह्याची काय घ्यायला पाहिजे आता? PQचा वर्ग असं घ्यायला पाहिजे. आणि मग त्याचं गुणोत्तर असं लिहिलं. आता AB आणि PQचं वर्गाचं उत्तर येणार बघा बरं, हे 2/3 आहे ना. आता त्याचा पण वर्ग होणार, ह्याचा पण वर्ग होणार, AB आणि PQचा वर्ग होणार. किंवा तुम्ही असं लिहू शकता एकत्रितरित्या 2/3 असं घेऊन त्याचा वर्ग करूया. काय उत्तर येणार सांगा आता? फक्त एवढंच उत्तर लिहायचं आहे. काय करायचं आहे इथं? हां कोण सांगतंय? 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. समज लक्षात आलं? बाजूची पेर आहे 2/3, आपण बाजूचा वर्ग करतोय, त्याचं उत्तर लिहिलं आपण. मगाशी बाजूचं गुणोत्तर 3/9 होतं, 3/5 होतं, 9/25 आलं. आता बाजूचं गुणोत्तर 2/3 आहे, फक्त 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9 असा तिथं भाग आला. आलं लक्षात सगळ्यांच्या? अशा ह्या छोट्या उदाहरणांचा सराव ह्या पहिल्या अभ्यासमध्ये दिला आहे. प्रमेय थेरमला समजून घेऊन आपण पुढची उदाहरणं याचा सराव करणार आहोत. हां, तिसरं उदाहरण बघूया जरा यातलं जरा. याच थेरमवर आधारित असणारं तिसरं उदाहरण. उदाहरणाचा अर्थ आता काय नाव आहेत परत तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा? त्रिकोण ABC आणि PQR हीच नाव आहेत. असो ते, त्यामुळे ते तसंच ठेवतोय, पण दिलेली माहिती जराशी वेगळी दिसते बघा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं सांगितले त्यांनी. त्याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल जो दिला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC जो दिला आहे त्याची किंमत आहे 80 आणि एरिया ऑफ ट्रायंगल जो PQR आहे त्याची किंमत आहे 125 अशी किंमत दिल्या. आणि खालील रिकाम्या जागा पूर्ण करा. आता रिकाम्या जागा पूर्ण करत असताना त्यांनी असं लिहिले बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आहे, त्यांनी लिहिले तसं लिहितो मी, ABC आहे. खाली कोणता त्रिकोण घेणार आणि मग तुम्ही त्याची किंमत 80 आणि 125 भरणार असं म्हणले. इथं ABC दिलं आहे म्हणजे इथं कोण सांगते? काय लिहिणार सांगा? पर्यायच नाही दुसरा. अगदी बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिणार सांगा बरं? PQR. ओके, व्हेरी गुड. ही रिकामी जागा आपण तिथं पूर्ण करणार. त्यानंतर म्हणून पुढचं जरा शॉर्टकट. आता दोन त्रिकोण हे झालं ह्याच्याबद्दल. आता थोडं त्यांनी डायरेक्ट उत्तर विचारलं आहे, आपण एक स्टेप जास्त करूया. दोन ट्रायंगल्स आहेत, हा जो ट्रायंगल आहे पहिला आणि हा जो ट्रायंगल आहे, नाव घेऊया इथं, ठीक आहे, ABC. छेदस्थानी घेऊया एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आपण असं शिकलो आहे, ह्याचं काय असणार सांगा बरं? ह्याचं जे क्षेत्र सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या साईडच्या नव्हे, साईडच्या स्क्वेअरच्या प्रमाणात असतो. साईडच्या बाबतीमध्ये कशी अपेक्षा आहे बघा, ABPQचं उत्तर पाहिजे. मग आपण ABPQ घेऊया आणि त्याचा ABPQचा काय असतो सांगा? ABPQचं उत्तर काढायचं आहे, पण आपण थेरम असं सांगतो की त्याचा वर्ग करा. आता आपण किमती भरूया इथं. ABPQचा आपल्याला रेशो शोधायचा आहे. ह्याचा रेशो मात्र दिला आहे बघा, 80/125 असं दिलं आहे आणि AB/PQचा वर्ग. इथं ह्या गणितामध्ये तुम्ही थांबणार आहात का? आता ABPQ काढायचं आहे. आता काय करायचं? समजा की हे 81 असतं आणि हे जर समजा की 25 असतं तर तुम्ही हे असं रेशो आला असता, असं आला असतं. तर आपण कसं सोडवलं असतं माहिती आहे? ह्याचं वर्गमूळ घेऊया. ह्याचं वर्गमूळ किती आलं सांगा आता? 9 आणि ह्याचं किती आलं? 5 असं तुम्ही उत्तर सांगितलं असता. आता आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड घ्यायचं आहे, पण 80 ही पूर्णवर्ग संख्या नाही, 80चं पण वर्गमूळ काढता येणार नाही, 125चं पण काढता येत नाही. पण ह्या रेशोमध्ये असल्यामुळं आपण हे 5चे मल्टिपलमध्ये आहे बघा, 5 2 10, पुढं 5 5 25, 5 1 5, ओके, 5 6 30. हा रेशो त्या ABPQचा जो रेशो राहिला म्हणजे काय राहिलं सांगा? ABPQचा स्क्वेअर हा ह्याच्या रेशोचं सिम्प्लिफिकेशन असलेलं 16/25. आता आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया बाळांनो. ह्याचं वर्गमूळ घेतलं तर काय उत्तर येणार सांगा? AB. ह्याचं वर्गमूळ घेतलं वरचा वर्ग निघून जाणार, पण याचं वर्गमूळाचं उत्तर काय येणार सांगा आता? ABPQ ह्याचं उत्तर
हे काय येणार बघा आता लास्ट उत्तर काय येणार ह्याचं वर्गमूळ घ्यायला पाहिजे नाही का 16चं वर्गमूळ 4 बरोबर आणि 25चं वर्गमूळ 5 हे आपलं आन्सर असेल. ABCPQच्या किमती आपल्याला लिहायच्या आहेत त्या लिहायच्या आहेत त्या किती लिहिणार आहे उत्तरात बघा जरासं किती लिहिणार आहे 4-5 आलं लक्षात. असंच पुढचा आपण प्रश्न बघूया. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचत राहूया आणि योग्य रीतीनं ह्या थेरमचा 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं याच्यावर आधारित आपण 1.4 सराव करतो आहे. पाठ्यपुस्तक नीट बघा गुणधर्म नीट लक्षात घ्या आणि मग त्याचा वापर करून उदाहरणं सोडूया. सोडवून दिलेली उदाहरणं परत एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात यायला अधिक मदत होईल. हां अशा रीतीनं आता आपण 4थं गणित बघूया. 4थ्या गणितामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिलं की आणखीन आपली गडबड होती. सर तुम्ही रेशो सांगता इथं रेशो दिला नाही मग रेशो नसताना काय करायचं वगैरे असा भाग येतो त्यावेळेला जरासं नीट बघूया आपण. आता काय म्हटले बघा 4थ्या गणितामध्ये जे ज्या त्रिकोणाची नावं दिलीत ती नावं जराशी अशी आहेत बघा. त्रिकोण 2 त्रिकोण दिले त्या त्रिकोणाच्या एरियाच्या बद्दलची माहिती दिल्या काही माहिती दिली आणि काही माहिती आपल्याला पूर्ण करायला सांगितलेली आहे. बघूया तर मग आता 4थ्या गणितामध्ये काय म्हणायचं त्याला. हां उदाहरण क्रमांक 4 4थं उदाहरण असं म्हणते त्रिकोण LMN समरूप त्रिकोण हा PQR ओके आणि गिव्हन त्यांचं कसं आहे बघा आता 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगितले बघा पुढं इफ QR इज इक्वल टू 20 देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ MN असं त्यांना पाहिजे. जर QRची किंमत 20 असेल तर MN किती असेल ते शोधा असा प्रश्न आहे. थोडंसं वेगळं काय वाटतं तुम्हाला ह्यातलं हे जे गिवन आहे हे व्यवस्थित वाटणं झालं ना ठीक आहे. हे असं करूया की हे 2 त्रिकोण सिमिलर आहेत ना आपण असं करूया हे 9 इथंच ठेवतो मी किंवा त्याच्या भागिले 16 आणतो बघा हे गुणिलेचं भागिले करतो आणि हा काय होणार बघा आता एरिया ऑफ ट्रायंगल LMN आणि काय झालं सांगा हा एलिमेंट तिथंच राहिला आणि 9 जवळ असणारा एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा असं मी खाली लिहितो चालेल काय बघा ओके. हां हे ट्रायंगल तर सिमिलर आहेत एलिमेंट PQR आणि त्याचा रेशो 9:16 आहे. मग आपण काय शिकलो होतो सांगा बरं त्याचा रेशो कोणाच्या प्रमाणात असतो याचा रेशो त्या 2 ट्रायंगलचा रेशो जो असतो एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर इतका असतो बरोबर आहे साईडच्या स्क्वेअर इतका असतो त्याच्या रेशोवर असतो. आता फक्त प्रश्न असा असतो कोणतीही साईड घेतली चालते याला 3 साईड आहेत याला 3 आहेत पण आपण क्वेश्चनमध्ये कोणत्या साईडचा विचार केला आहे बघा QR आणि MNचा केला आहे QR आणि MNचा केला आहे. आपण कुठली पण घेतली चालते पण त्यांना पाहिजे घेऊया वरची काय घेऊया सांगा वरच्याची MN घेऊया आणि खाली जो आहे त्याचा काय घेऊया सांगा QR घेऊया आणि त्याचा वर्ग करूया. ह्याचं उत्तर किती आलं आता याची किंमत आली बघा किती 9/16 आणि इथं काय आलं सांगा आता MN भागिले QR ह्याचा वर्ग आहे. आता हा वर्ग निघून जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं वर्गमूळ घेतलं पाहिजे बरोबर. मग 9चं वर्गमूळ काही ठिकाणी वर्ग करतो आणि काही ठिकाणी वर्गमूळ घेतो हा फरक बघा 52चा वर्ग हा आला 4 आणि इथं काय आलं सांगा आता MN भागिले काय आलं सांगा QR ह्याचा वरचा वर्ग निघून जाईल वर्गमूळ घेतल्यानंतर 9/4. आता तुम्ही MNची किंमत काढायची आहे QRची किंमत भरा ह्याच्यामध्ये 3/4 बरोबर काय करूया सांगा MN माहिती नाही त्याला x घेऊया आणि QRची लांबी दिलेली आहे. आता हे तिरकस गुणाकार करा आणि त्याचं उत्तर काढा तुम्ही करू शकाल ते काम आता ओके. आता हे सोपं काम राहिले तुमच्या दृष्टिकोनातून आता हे तुम्ही पूर्ण करून घ्या. आलं लक्षात 2 त्रिकोण समरूप होते त्याचा रेशो फक्त असा दिला होता आपण पायचा कन्वर्ट केला त्याला कोणालाही खाली घ्या कोणालाही वरती घ्या आणि त्या किमती राईट भरा. वरती एलिमेंट आहे ना मग वरती बाजू एलिमेंटची बाजू वरती येणार QRची बाजू अशी लिहिली आणि अशा रीतीनं आपण हा प्रश्नही आपण अशा रीतीनं पडशी सोडवता येईल. तुम्ही ह्या MNची किंमत काढा काय उत्तर येईल ते बघा तुम्ही पडशी ओके. अजून एक उदाहरण घेऊया. या उदाहरणामध्ये असं आहे बघा आता पुढच्या गणितामध्ये काय म्हटलं बघा 2 त्रिकोण आहेत ते दोन्ही त्रिकोण सिमिलर आहेत त्यांचा एरिया दिलेला आहे आणि मग आपण स्मॉलर ट्रायंगल लार्जर ट्रायंगल असं त्यांनी एकाची साईड दिली आणि मग आपण आता 2 ट्रायंगल म्हटले त्यांनी नाव ट्रायंगलचं दिलं नाही
आपण पण ट्रँगलचं नाव काय घ्यायची गरज नाही, हे बस हे ट्रँगल सिमिलर आहेत, हे गिवन आहे, त्यांचा रेशो S1 S2 इतका असतो आणि त्यात व्हॅल्यू भरूया आणि आपण हे 5वं उदाहरण पूर्ण करूया. बघूया तर मग 5व्या गणितामध्ये जरासं काय बदल आहे ह्याच्यामध्ये नीटपणे समजून घ्या. इंटरेस्टिंग आहे, चांगलं आहे. थोडा सराव, थोडीशी सोडवून दिलेली उदाहरणं, तुमचे सर्वांचे काही शंका असेल तर तुम्ही आपल्या शिक्षकांशी माझ्याशी शेअर करू शकता, मांडू शकता. त्यामधून तुम्ही जरूर काही गणितं उदाहरणं पाठवून द्या, त्या पद्धतीचा आपण विचार करूया की ही उदाहरणं पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊया आपण. टू ट्रँगल्स आर सिमिलर. ठीक आहे, सिमिलर ट्रँगल्स आहेत. एरिया ऑफ सिमिलर ट्रँगल्स इज, ह्या दोन्हीचा एरिया, वरच्याचा एरिया मी घेतो, तो किती आहे बघा 225 असं दिलं आहे. त्यानंतर दुसरा ट्रँगलचा एरिया दिला आहे असा आणि त्याच्या साईडच्या रेशोच्या प्रमाणात असतो, हे आहेच आहे साईडच्या रेशो. फक्त एक कन्सेप्ट इथे लक्षात येते बघा, त्याने असा शब्द वापरला आहे, इफ द साईड ऑफ स्मॉलर ट्रँगल. आता यातला स्मॉलर ट्रँगल कोणता? ज्याचा एरिया स्मॉल आहे तो स्मॉलर ट्रँगल असणार, म्हणून त्याची साईड, स्मॉलर ट्रँगलची जी साईड आहे ती काळजीपूर्वक भरायची आहे. स्मॉलर ट्रँगल कुठे आहे बघा, खाली आहे आणि ह्याची साईड त्यांनी 12 घ्यायला सांगितली आहे. आणि मग आपल्याला व्हॉट इज द करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर, ह्याची साईड आपल्याला माहिती नाही आहे असं ठेवायला सांगितलं आहे. ओके, आता पडसी अंकांच्यावर नाही कळतं आपल्याला. पुढची पायरी काय करायला पाहिजे आता बघा, हा एक महत्त्वाचा बदल. हे 12 मी वरती घेऊ शकत नाही का, वरती बिगर ट्रँगल आहे आणि खाली हा स्मॉलर ट्रँगल आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर हे बदलून घ्यायला पाहिजे होतं, हे उलट लिहायला पाहिजे होतं. आलं लक्षात? मी वरती हा मोठा ट्रँगल वरती लिहिला आहे, हा स्मॉलर ट्रँगल आहे. हा मोठा का झाला, याचा एरिया जास्त आहे म्हणजे तो मोठा असणार, ह्याचा एरिया कमी झाला. आता काय करायला पाहिजे सांगा पुढच्या उदाहरणामध्ये असंच. पुढं आता याची पुढची पायरी काय येणार, याचं स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे. म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेऊया, याचं स्क्वेअर रूट घेऊया, हे आणि हे निघून जाईल. आता याचं स्क्वेअर रूट घेत असताना 225 15 9 यस, वर्ग आणि वर्गमूळ निघून जाईल. आता हे पुढचं काम तुम्हाला होण्यासारखं आहे बघा. काय होणार सांगा आता, 9 गुणिले x बरोबर 12 गुणिले 15 असं होणार. x बरोबर 12 गुणिले 15 भागिले 9 असं होणार. 3 त्रिक 9 यस, 3 5 15 3 1 3 3 1 12 असं करून ती एक्सची किंमत ही आता 20 येणार, 20 येणार आणि ही मोठ्या ट्रँगलची साईड असणार 20 युनिट्स किंवा आता त्यांनी 20 सेंटीमीटर असं वापरलं बघा. एरियाला स्क्वेअर सेंटीमीटर म्हणले म्हणजे आपल्या आन्सरला त्यांनी लेंथ ऑफ द बिगर साईड इज 20 cm असं आपल्याला करायला पाहिजे. याचबरोबर बाळांनो हे पहिलं टॉपिक संपतं इथं. आता पुढच्या पानावरती प्रॉब्लेम सेट दिलेत. तुम्ही प्रॅक्टिस सेट 1 2 3 4 याचा जर नीटचा अभ्यास केलात, पुन्हा एकदा हे सगळं रिकवर केलात, सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम बघितलात तर याचा प्रश्नांची नक्की सोडवा आणि प्रश्नांच्यामध्ये ज्या काय शंका आहेत तुम्हाला त्या जरूर पाठवा. आपण त्या नक्की सॉल्व्ह करू, समजून घेऊ. मत्तीला तुमच्याबरोबर आपले सर्व गणित शिक्षक आपल्याबरोबर आहेत. गणित शिक्षकांच्या आपल्या शिक्षक तुमच्या सहकार्यासाठी आहेत. सर्वांची मदत घेऊया. अशा रीतीनं हे 10th फर्स्ट टॉपिक तासिका क्रमांक 4ला फर्स्ट लेसन सिमिलरिटी जो होता तो अभ्यास भाग संपला. आता प्रश्नांचे सोडवण्याचं काम तुमचं आहे. हा मिसलेनियस किंवा प्रश्नसंग्रह सोडवणे आणि मग स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणे म्हणजे तो धडा आपल्याला समजला असा त्याचा अर्थ होईल. थँक्यू. लवकरच पुढं भेटूया आपण.